मम्माला अच्छा मम्माला Grace and peace from our Father and Savior Lord Jesus Christ. आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडून आपल्या सर्वांना कृपा आणि शांती असो. Uh, I thank the Lord for the exposition from Psalm number 20. स्तोत्र 20 मधून जो उलगडा झाला त्यासाठी मी परमेश्वराला धन्यवाद देतो. And even the learning and the understanding that gave us last evening from the book of Esther. त्याच प्रकारे बंधूंनी काल सायंकाळी सुद्धा इस्तेरच्या पुस्तकातून जो बोध केला त्यासाठी देखील मी परमेश्वराचे आभार मानतो. This morning we are going to finish the sermon that I started last Sunday, and that was half done. And today I would like to finish that, complete it by God's grace. मागील रविवारी जो आपण वचनाचा उलगडा जो शास्त्र भाग आपण निवडला होता त्यातून त्याचा अर्धा भाग झाला होता, त्याचा दुसरा भाग आपण आज संपवणार आहोत. And may I request one of you please read this entire section in Marathi. मी विनंती करतो की हा संपूर्ण शास्त्र भाग जो आहे तो मराठीमधून आपण कोणीतरी वाचावा. 37 till the end. 37 till the end. Chapter 11 of Luke, 37 till 54. लूक 11 आणि वचन 37 ते शेवटपर्यंत 54 पर्यंत कोणीतरी आपल्यासाठी वाचा. तो बोलत आहे इतक्यात एका पुरुषाने त्याला आपल्याकडे योगदान देण्याची विनंती केली. मग तो आत जाऊन भोजनास बसला. त्याने भोजनापूर्वी हात पाय धुतले. असे पाहून पुरुषाला आश्चर्य वाटले. परंतु प्रभूने त्यांना म्हटले, तुम्ही पुरुषी ताटवाटी बाहेरून स्वच्छ करीता, तर तुमचा अंतर्भाग जुलूम व दुष्टपणाने भरला आहे. अहो निर्बुद्ध माणसाने, ज्याने बहिर्भाग केला त्याने अंतर्भागही केला नाही काय? तर जे आत आहे त्याचा दान धर्म करा, म्हणजे पहा सर्व तुम्हाला शुद्ध करेल. परंतु तुम्हा पुरुषांची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही पुढील सताप व प्रत्येक भाजीयांचा दशांश देता, पण न्याय व देवाची स्तुती याकडे दुर्लक्ष करेल. या गोष्टी करायच्या होत्या त्या सोडायच्या नव्हत्या. तुम्हा पुरुषांची केवढी दुर्दशा होणार, कारण सभास्थानात श्रेष्ठ असणे व बाजारात नमस्कार करणे तुम्हाला आवडते. तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही न दिसणारा कर्णांसारखे आहात. त्यांच्यावरून माणसे न समजता चालतात. तेव्हा शास्त्रांपैकी कोणा एकाने त्याला म्हटले, गुरुजी तुम्ही असे बोलून आमची निंदा करीता. तो म्हणाला, तुम्हाला शास्त्रांची केवढी दुर्दशा होणार, कारण भावायास अवघड अशी ओझी तुम्ही माणसांवर लादता आणि स्वतः आपले एक बोट देखील त्या ओझ्यात लावित नाही. तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही संदेशाची खडगे बांधता आणि त्यांना तर तुमच्या पूर्वजांनी जीवे मारले. तुम्ही साक्षीदार आहात व आपल्या पूर्वजांच्या कृत्याचा अनुमती देता, कारण त्यांनी तर त्या जीवे मारले व तुम्ही त्याची खडगी बांधले. या कारणास्तव देवाच्या ज्ञानाने म्हटले, मी त्यांच्याकडे संदेश व प्रेषित पाठवी आणि त्यांच्यातील कित्येकास ते जीवे मारते व कित्येकास छळते. यासाठी जगाच्या स्थापनेपासून त्या सर्व संदेशांचे रक्त म्हणजे हॅबेलाच्या रक्तापासून वेदी व पवित्रता यांच्यामध्ये ज्या जखराचा घात झाला त्याच्या रक्तापर्यंत जे रक्त पाडले गेले त्याचा हिशोब या पिढीपासून घेतला जावा. होय, मी तुम्हाला सांगतो त्याचा हिशोब या पिढीपासून घेतला जाईलच. तुम्हा शास्त्राची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही ज्ञानांची किल्ली घेऊन केला. तुम्ही स्वतः आत गेला नाही व जे आत जात होते त्यास तुम्ही प्रतिबंध केला. तो तेथून बाहेर आल्यावर शास्त्री व कौशल त्याच्या अंगावर विषारे येऊन त्याने पुष्कळाच्या गोष्टीविषयी बोलावे म्हणून त्याला दिवसू लागले आणि त्याच्या तोंडातून काही निघाल्यास त्यास बोलण्यास धरावे म्हणून ते तत्पर राहिले. Yes, thank you very much. The backward context of this passage is Jesus cast out a demon. आणि या शास्त्र भागाचा मागचा संदर्भ जर आपण पाहिला तर आपल्याला हे माहिती आहे की येशू ख्रिस्त
त्याने भूतांना बाहेर काढले. And some accused him of working by the power of the devil. आणि अनेकांनी त्याच्यावरती आरोप लावले की तो सैतानाच्या सहाय्याने भूते काढतो. And others demanded more miraculous signs. इतर अनेकांनी येशू ख्रिस्ताने आणखी चिन्ह करावे यासाठी त्यांनी मागणी केली. And Jesus warned those people about their spiritual blindness. आणि येशू ख्रिस्ताने त्यांना त्यांच्या आत्मिक आंधळेपणासाठी त्यांना दोष लावला. He taught that the true blessing comes through obeying the word of God, hearing and obeying the word of God. आणि त्याने असं शिकवलं की खरी धन्यता, खरा आशीर्वाद देवाचं वचन ऐकण्याने आणि ते पाळण्याने येतं. And he also showed in the previous passage that he is greater than Jonah and greater than Solomon. आणि त्याच्या अगोदरच्या संदर्भामध्ये हे देखील त्याने दाखवलं की तो प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो योना आणि शल्मोन यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. And while he was speaking, the Pharisee called him to dine with him in his home. आणि तो बोलत असताना परुषाने त्यांना येशू ख्रिस्ताला त्याच्या घरी येऊन जेवणावळ करण्यासाठी आमंत्रित केलं. And Pharisee took objection that according to their tradition, Jesus and his disciples did not wash their hands. आणि परुषाने त्या ठिकाणी म्हटलं की जेवण करण्या अगोदर येशूने आणि त्यांच्या शिष्याने हातपाय धुतले नाही म्हणून त्यांनी दोष लावला. Lord Jesus Christ confronted that Pharisee of the empty religion. That was the first point last Sunday we learned. आणि मागच्या रविवारी आपण पहिली गोष्ट शिकलो की प्रभू येशू ख्रिस्त ते जे परुष आहे त्यांच्या खोट्या आणि पोकळ धर्माला तो दोष लावतो. And then Lord Jesus Christ, he pronounced the woe on the Pharisee. आणि मग येशू ख्रिस्त जो आहे तो त्या परुषांना त्यांना धिक्कारतो आणि त्यांना हाय हाय असे म्हणतो. And now in verse 45 onwards, Lord Jesus Christ is pronouncing the woe against the scribes. आणि आता वचन 45 पासून पुढे येशू ख्रिस्त जे नियमशास्त्रामध्ये पारंगत होते अशा शास्त्र्यांना तो दोष लावत आहे, त्यांना तो धिक्कारत आहे. Verse 45. वचन 45. One of the lawyers answered him, "Teacher, in saying these things, you insult us also." वचन 45. तेव्हा नियमशास्त्रातील कोण एकाने त्याला उत्तर देऊन म्हटले, हे गुरु, ह्या गोष्टी बोलून तू आमचा अपमान करतोस. In the home, in the family, there are siblings. कुटुंबामध्ये भाऊ बहीण असतात. And when a dad or mom rebukes one of the siblings, the other siblings, they learn a lesson or they run away from that place. आणि घरातील मुलांपैकी एकाला जर आई वडिलांनी दटावलं तर इतर लेकरं सुद्धा त्यातून धडा शिकतात. I think people with the children in the home, multiple children in the home, they know that one, and the children might have experienced even that situation. ज्यांच्या घरात अनेक लेकरं आहेत त्यांना ही परिस्थिती माहीत आहे आणि इतर लेकरं सुद्धा यातून शिकतात. When I used to speak loudly or discipline the elder son, the younger son used to run and hide somewhere in the corner. आणि मी घरामध्ये जेव्हा मोठ्या मुलाला दटावत होतो त्यावेळेस धाकटा जो आहे तो लपून बसायचा, तो पळून जायचा. And we used to search. He was just here. Where is he gone? आणि आम्ही शोधत असायचो तो इकडेच होता आणि कुठे गेला. So the lesson the scribe would have learned, but instead of that, he's coming now in his defense, in the defense of Pharisees and in the defense of the scribes. या ठिकाणी जो धडा आहे तो परुषांनी शिकायला हवा होता, परंतु त्याच्याऐवजी ते स्वतःला बचावत पाहत होते. Lord Jesus, he spoke to Pharisees of their empty religion. येशू ख्रिस्ताने जे परुषी आहेत त्यांना त्यांच्या पोकळ धार्मिक जीवनाबद्दल त्यांना दोष लावला. And evil and bad practices. आणि त्यांची दुष्टता आणि त्याचा खोटा धर्माचरण याला त्यांनी दोष लावला. Because they were just following the religion outwardly. कारण ते लोक धर्माचं पालन केवळ बाह्य रीतीने करत होते. Without having any honor and love for the Lord in their hearts. परमेश्वराप्रती कसल्याही प्रकारचा आदर आणि प्रीती नसताना ते लोक धर्माचं केवळ आचरण करत असे. And it is just external religiosity that will
mislead people from God. आणि ही केवळ बाहेरची धार्मिकता आहे जी लोकांना देवापासून दूर भटकवेल. And here, after Lord Jesus Christ, he pronounced the oath against the Pharisee. The lawyer should have learned the lesson. आणि या ठिकाणी जेव्हा येशूने परुषांना दटावलं आणि त्यांना हाय हाय असं तू म्हटला, त्याच्यानंतर जे शास्त्री आहेत त्यांना सुद्धा काही धडा मिळाला असावा. But instead of that, the lawyer, the scribe, he came to Jesus and said, "Teacher, in saying these things, you insult us also." परंतु तसं न होता जे शास्त्री आहेत ते लोक येऊन येशू ख्रिस्ताला म्हणतात की तू अशा गोष्टी बोलल्याने तू आमचा अपमान करतोस. Who were the lawyers? आणि हे शास्त्री कोण होते? The lawyers are also called in the Bible the scribes. आणि जे शास्त्री होते त्यांना परुषी देखील म्हटलेलं आहे. I think it is in English. Sometime this particular group is called lawyer, and they are also referred as a scribe. People who used to learn the Mosaic law and give exposition of the Mosaic law. जे लोक मोशेचं नियमशास्त्र शिकत होते आणि त्याचा उलगडा करून लोकांना सांगत होते त्यांना देखील शास्त्री म्हटलेले आहे. So this is a kind of a theological or the group of the theologians. आणि जणू काही हा एक ईश्वर शास्त्राचा अभ्यास करणारा एक गट होता. So the lawyers were experts in learning and interpreting the Mosaic law. आणि हे जे शास्त्री होते ते नियमशास्त्राचा अभ्यास करणं आणि त्याचा अर्थ लावण्यामध्ये लोकांना शिकवण्यामध्ये ते पारंगत होते. So instead of humbly receiving correction, the lawyer became offended. आणि येशू ख्रिस्ताने जो बोध आणि जी सुधारणूक त्यांना सुचवली त्याच्यातून शिकण्याच्या ऐवजी ते अपमानित असे झाले. People they were offended by the lecture or by the sermons of Lord Jesus Christ, because Lord Jesus Christ exposed their false practices and false religions. आणि ते अपमानित यासाठी झाले की येशू ख्रिस्त त्याच्या शिकवणीतून त्यांचे जे खोटं धर्माचरण होतं आणि त्यांचं पाप जे होतं त्याला तो उघड करत असे. The true preaching, the true and pure gospel often offends the sinner. खरी सुवार्ता आणि खरं शिक्षण जे आहे ते नेहमीच जे पापी आहेत त्यांना उघड करतं. People do not like the true teaching of the word of the Lord. लोकांना देवाच्या वचनाची सत्य उलगडा आवडत नाही. So instead of humbly receiving the correction, the lawyer he came against Jesus Christ. त्यांनी नम्रतेने शिक्षण स्वीकारण्याच्या ऐवजी ते येशू ख्रिस्ताच्या विरुद्ध आले आणि ते म्हणत आहेत की आम्ही अपमानित झालो. So this shows the pride and arrogance of lawyers. आणि याच्यातून त्यांचा उर्मटपणा, त्यांचा गर्व आपल्याला पाहायला मिळतो. The Bible very clearly teaches that people who have received grace, people who have received the new life, they receive the correction from God. पवित्र शास्त्र अतिशय स्पष्टपणे आपल्याला शिकवतं की ज्यांना कृपा मिळालेली आहे, देवाची दया मिळालेली आहे, ते नम्रपणे ही सुधारणूक स्वीकारतात. And the Lord to whom God loves, he disciplines and he corrects those people. ज्यांना देव प्रीती करतो त्यांना तो शिस्त लावतो आणि ज्यांना शिस्त लावली जाते ते नम्रपणे ती शिस्त स्वीकारतात. But here we see the pride and arrogant heart of scribe. परंतु या ठिकाणी आपण शास्त्र्यांचं गर्विष्ठ असं हृदय आणि उर्मट असं हृदय आपण पाहतो. So what Jesus Christ spoke about Pharisees, he took that personally upon him. He applied that to his heart. आणि या ठिकाणी जे काही प्रभू येशू ख्रिस्त परुषांविषयी बोलला होता ते सर्व शास्त्रांनी स्वतःला लागू करून घेतलं. And he says, "Teacher, in saying these things to Pharisees, you have insulted us also, our group also." आणि म्हणून तो या ठिकाणी वचन 45 मध्ये म्हणतो, ख्रिस्ता जे काही तू परुषांना बोलला त्याच्यामुळे तू आमचा देखील माझा देखील अपमान करतोस. Because their traits, their characters were also like Pharisees in most of the areas. कारण त्यांचे देखील गुण परुषांसारखेच होते अनेक बाबतीमध्ये. The Pharisees were hypocritical, or they were expressing the hypocritical piety and
the scribes, they were expressing a hypocritical orthodoxy. जे परुषी होते ते ढोंगी धर्माचरणाला दाखवतात किंवा त्यांच्यातून दिसतं. परंतु जे शास्त्री होते ते नियमशास्त्राचा सनातन मतवाद जे आहे ते ढोंगी रीतीने प्रदर्शित करत होते. ते नियमशास्त्राचं जे सनातन मत होते ते ढोंगी रीतीने दाखवणारे असे होते. So in verse 45 we learn about the arrogance and the pride of the lawyer. या वचन 45 मध्ये जे शास्त्री आहेत त्यांचा उर्मटपणा आणि त्यांचा गर्व आपल्याला पाहायला मिळतो. And now in verse 46 Lord Jesus Christ, he pronounces the woe against the scribes and the lawyers. आणि वचन 46 मध्ये आता प्रभू येशू ख्रिस्त जे शास्त्री आहेत त्यांच्या विरुद्ध तो त्यांना हाय हाय म्हणतो आणि त्यांना धिक्कारतो. He said, "Woe to you lawyers also, for you load people with burdens hard to bear, and you yourself do not touch the burden with one of your fingers." वचन 46 तेव्हा तो म्हणाला, तुम्हा नियमशास्त्रासही हाय हाय, कारण वाहायला अवघड अशी ओझी तुम्ही माणसांवर लादता आणि तुम्ही स्वतः आपले एक बोट देखील त्या ओझ्यांना लावित नाही. What does that mean? आणि याचा अर्थ काय? Especially the word woe. We learned last time that the word woe is spoken in three ways. One is it calls people for the repentance. हा जो धिक्कार किंवा हाय हाय शब्द आहे तो 3 अर्थाने वापरला गेला आहे. पहिला म्हणजे ते लोकांना पश्चाताप करण्यासाठी तो आव्हान करणारा शब्द आहे. This is also the word, it speaks about the judgment. आणि त्यासोबत हा शब्द त्यांच्या विरुद्ध न्यायासाठी वापरलेला आहे. And also the word woe can be used to show the sins of the people. आणि त्याच प्रकारे हा शब्द लोकांची पाप दाखवणारा शब्द आहे. So the word woe calls people for repentance. तर हा जो शब्द आहे तो लोकांना पश्चातापासाठी आमंत्रित करतो. Calls people to see their sins and wickedness. त्यांची दुष्टता आणि त्यांचं पाप पाहण्यासाठी हा शब्द भाग पाडतो. And this word woe also speaks about condemnation and judgment. त्याच प्रकारे हा शब्द त्यांना दोष लावणारा आणि त्यांच्या विरुद्ध न्याय पुकारणारा हा शब्द आहे. Why Lord Jesus Christ is using this word woe? आणि प्रभू येशू ख्रिस्त हा शब्द का वापरत आहे? In the Old Testament, even the prophets, they use this particular word woe to show the judgment is coming on the nations. जुन्या करारामध्ये आपण पाहतो की जे संदेष्टे आहेत त्यांनी देखील लोकांच्या विरुद्ध न्याय आणि देवाचा क्रोध प्रगट करण्यासाठी हा शब्द वापरला आहे. Back to verse 46, for you load people with burdens hard to bear. आणि वचन 46 मध्ये तुम्ही वाहायला अवघड अशी ओझी तुम्ही माणसांवर लादता. The lawyers, the scribes added many extra religious requirements beyond the scripture. जे शास्त्री होते त्यांनी लोकांवरती अनेक अशा गोष्टी लावल्या होत्या ज्या शास्त्रामध्ये नाहीत, परंतु त्यांना धर्माचरण करण्यासाठी या गोष्टी त्यांनी लादून दिल्या होत्या. The Mosaic law gave 613 rules, but the scribes and Pharisees added thousands of extra rules. मोशेच्या नियमशास्त्रामध्ये 613 असे नियम होते, परंतु जे शास्त्री होते त्यांनी अनेक हजारो नियम याच्यामध्ये दाखल केले. Excessive ceremonial washing. आणि अनेक प्रकारचं जे धुणं किंवा स्वच्छ करणं या गोष्टी, Detailed Sabbath restrictions. आणि शब्दात अतिशय काटेकोरपणे पाळणं. On Sabbath you should only take a few steps. That was not in the Bible, but they added how many steps they could take. आणि शब्दात दिवशी तुम्ही किती पावलं चालावी याचे सुद्धा बारीक गोष्टी त्यांनी लोकांना नियम म्हणून लावले होते. And their tradition they treated as the word of God or above the word of God. आणि त्यांचं शिकवणूक जी होती त्यांनी देवाच्या वचनाच्या वर त्याला स्थान दिलं होतं. And this burden crushed the people. आणि हा जो भार आहे त्याच्यामुळे लोकांची पिळवणूक होत असे. And that's why Jesus is saying, for you load people with burdens hard to bear. We need to understand the context they added into the scripture. आणि येशू ख्रिस्त या ठिकाणी जे म्हणत आहे की तुम्ही व्हायला अवघड अशी ओझी माणसांवर लादता, याचा अर्थ त्यांनी अनेक गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये त्यांनी भर घातलेली होती. You yourself do not
touch the burdens with one of your fingers. आणि तुम्ही स्वतः आपले एक बोट देखील त्या ओझ्यांना लावित नाही. That means that they were not caring and they were not showing the mercy to the people. They did not have the pastoral heart, caring and loving heart towards the people. याचा अर्थ त्यांना लोकांविषयी कसलाही कळवळा आणि दया वाटत नव्हती. And उलट that's why Lord Jesus Christ came and he called the people in Matthew 11:28, come unto me and I will give you rest. आणि म्हणून ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला तेव्हा त्याने लोकांना आवाहन केलं की या आणि मी तुम्हाला विसावा देईन. Lord Jesus Christ said, come unto me all who are heavy laden, and people were heavy laden with all these extra ceremonies. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही जे सर्व ओझ्याने लादलेला आहात, याचा अर्थ तुम्ही या सर्व प्रकारच्या धर्मचरणामुळे दबलेला आहात, त्या सर्व तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्त बोलवत आहे. Again we need to be very careful here. Lord Jesus Christ is not condemning good tradition, good biblical practices which are in the church. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी स्पष्टीकरण गरजेचं आहे. ज्या गोष्टी मंडळीमध्ये देवाने लावून दिलेल्या आहेत त्याच्यावरती प्रभू येशू ख्रिस्त त्याला अडवत नाही. We need the healthy structure in the church to protect the church. आम्हाला मंडळीचं सुरक्षिततेसाठी योग्य अशी रचना असणं गरजेचं आहे. A healthy church structure protects the truth, holiness, unity and accountability. जे शास्त्र आहे, जे मंडळी आहे ती सत्य, पवित्रता, ऐक्य या गोष्टीला ते जतन करणारी आहे. Scribes and Pharisees, their sin was adding man-made traditions about the scripture and using authority without humility, mercy and love. आणि परुषी आणि शास्त्री यांनी मनुष्याने तयार केलेले अनेक नियम शास्त्रामध्ये घातलेले होते, ज्याच्याद्वारे कसल्याही प्रकारची नम्रता, दया आणि पवित्रता, प्रीती ही निर्माण होत नसे. So that was the war against the scribes. आणि म्हणून अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त जे शास्त्री आहे, परुषी आहे, त्यांना तो हाय हाय म्हणतो. The second woe to them in verse 47, woe to you, for you build the tombs of the prophets whom your fathers killed. So you are witnesses, and you consent to the deeds of your fathers, for they killed them, and you build their tombs. Therefore also the wisdom of God said, I will send them prophets and apostles, some of whom will kill and persecute, so that the blood of all the prophets shed from foundation of the world may be charged against this generation, from the blood of Abel to blood of Zechariah, who perished between the altar and the sanctuary. Yes, I tell you, it will be required of this generation. वचन 47 पासून पुढे, तुम्हाला हाय हाय, कारण तुम्ही भविष्यवाद्यांच्या कबरा बांधता आणि तुमच्या पूर्वजांनी त्यांना जीवे मारले, म्हणून तुम्ही साक्षी आहात आणि आपल्या पूर्वजांच्या कर्मास मान्यता देता, कारण त्यांनी तर त्यांना जीवे मारले व तुम्ही तर त्यांच्या कबरा बांधता. यामुळे देवाच्या ज्ञानाने म्हटले की मी त्यांच्याकडे भविष्यवादी व प्रेषित पाठवीन आणि त्यांच्यातील कित्येकांना ते जीवे मारतील व कित्येकांना छळतील, यासाठी की भविष्यवाद्याचे जे रक्त जगाच्या स्थापनेपासून पाडण्यात आले आहे, म्हणजे हाबेलाच्या रक्तापासून वेदीच्या व पवित्र स्थानाच्या मध्ये ज्याचा घात झाला त्या जखऱ्याच्या रक्तापर्यंत, त्यांचा हिशोब या पिढीपासून घेतला जावा. होय, मी तुम्हाला सांगतो, त्यांचा हिशोब या पिढीपासून घेतला जाईल. Verse 47 and 48. वचन 47 आणि 48. Lord Jesus Christ is very straightforwardly showing to them that your fathers killed the prophets. वचन 47 आणि 48 मध्ये येशू ख्रिस्त अतिशय स्पष्टपणे त्यांना सांगत आहे, तुमच्या वाडवडिलांनी जे भविष्यवादी होते त्यांनी जीवे मारलं. And you are building the dead prophet's tomb now. आणि आता तुम्ही त्यांची लेकरं, त्या मरण पावलेल्या जे भविष्यवादी आहेत त्यांच्या कबरा तुम्ही आता बांधता. You are showing that you are not different than your forefathers. आणि तुम्ही दाखवत आहात की तुम्ही तुमच्या वाडवडिलांपासून वेगळे नाही. By building and decorating the tombs of the prophets, you are trying to differentiate that you are different than your forefathers. आणि त्यांच्या कबरा बांधून
त्याची सजावट करून तुम्ही दाखवत आहात की तुमच्या पूर्वजांपासून तुम्ही जरा वेगळे आहात. And you are honoring the dead prophets because the dead prophets cannot, in current situation, rebuke you. तुम्ही जे मरण पावलेले भविष्यवादी आहेत त्यांचा आदर करत आहात, कारण तुम्हाला ठाऊक आहे की मेलेले जे भविष्यवादी आहेत ते तुम्हाला आता दोष लावू शकत नाहीत. The religious leaders honored dead prophets outwardly, धार्मिक पुढाऱ्यांनी जे भविष्यवादी होऊन गेले त्यांना बाह्य स्वरूपाने बाहेरून त्यांचा आदर केला, but inwardly they rejected the same truth those prophets preached. परंतु आतून त्या भविष्यवाद्यांनी जे सत्य शिकवलं त्यांनी नाकारलं. They respected the dead prophets by building their tombs and decorating the tombs, but they are resisting the greater prophet, one who was standing in front of them. मरण पावलेले जे भविष्यवादी होते त्यांच्या कबरा बांधून त्यांचा फार आदर केल्यासारखं त्यांनी दाखवलं, परंतु त्यांच्या समोर असणारा जो मोठा भविष्यवादी होता त्याचं सत्य, त्याचा वचनाचा उलगडा त्यांनी नाकारला. And Lord Jesus Christ came and he showed that your fathers and you are working in a one team. You are not two different teams but one team. Those who hate the preachers of the truth. प्रभू येशू ख्रिस्ताने येऊन त्यांना हे दाखवलं की तुमचे पूर्वज आणि तुम्ही सर्व एकाच गटातले आहात, की तुम्ही देवाचं वचन नाकारता. God desires obedience, not merely admiration for the faithful believers of the past. देव आज्ञा पालनाची अपेक्षा करतो, केवळ तुम्ही पूर्वी झालेले जे भविष्यवादी आहेत त्यांचा आदर करून तितकंच धर्माचरण किंवा तितकंच आज्ञापालन गरजेचं नाही. So in verse 48 and 49, Jesus showed the real picture that you are not different than your forefathers who killed the messengers from God. येशू ख्रिस्ताने 48 आणि 49 मध्ये खरं चित्र दाखवलं की तुमच्या पूर्वजापासून तुम्ही वेगळे नाही. त्यांनी देखील त्यांना जीव मारलं. And then in verse 49, I will send them prophet. The wisdom of God said, I will send them prophet and apostles, some of whom they will kill and persecute. आणि म्हणून 49 मध्ये तो म्हणतो की यामुळे देवाच्या ज्ञानाने म्हटले की मी त्यांच्याकडे भविष्यवादी व प्रेषित पाठवीन आणि त्यांच्यातील कित्येकांना ते जीवे मारतील व कित्येकांना छळतील. What a gracious and merciful our God is, that despite of the depravity of people, God is continually raising the messengers, raising the people and sending those messengers and people to those servants to the people. आणि किती दयाळू आणि कृपाळू आपला परमेश्वर जो देव आहे, लोकांची इतकी दुष्टता आणि पाप असून देखील तो वारंवार लोकांपर्यंत देवाचा संदेश त्याच्या सेवकांकडून पाठवत आहे. And we should be thankful to God and thankful to the people who came and preached the gospel, preached the truth to us, and by that we came to Lord Jesus Christ. आणि आम्ही देखील त्या परमेश्वराचे आभारी असावे, त्या लोकांचे आभारी असावे ज्यांनी आम्हाला सत्य शिकवलं, ज्यांनी आमच्यापर्यंत सुवार्ता आणली आणि देवाची ओळख आम्हाला करून दिली. Verse 49, the wisdom of God said. The wisdom of God said means the word of God. I will send them prophets and apostles, some of whom they will kill and persecute. वचन 49 यामुळे देवाच्या ज्ञानाने म्हटले की मी त्यांच्याकडे भविष्यवादी व प्रेषित पाठवीन आणि त्यांच्यातील कित्येकांना ते जीवे मारतील व कित्येकांना छळतील. Yes, in the Old Testament the prophets came and in the New Testament the apostles came. जुन्या करारामध्ये भविष्यवादी येऊन गेले, नवीन करारामध्ये प्रेषित आले. Yes, they persecuted the prophets in the Old Testament and they persecuted apostles in the New Testament. जुन्या करारामधील जे भविष्यवादी त्यांचा देखील लोकांनी छळ केला आणि जे प्रेषित नवीन करारामध्ये आपण पाहतो त्यांचा देखील छळ लोकांनी केला. Not only that, but the greater prophet and the greater apostle, Lord Jesus Christ. इतकंच नाही तर जो मोठा संदेष्टा प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याचा देखील त्यांनी छळ केला. So the traits we see of these people, they hate the preachers of God's word. तर आपण या दोन्ही गटाचा जो गुणविशेष आहे तो आपण पाहतो की त्यांनी देवाच्या वचनाला नाकारलं आणि देवाच्या सेवकांचा त्यांनी छळ केला. Not only the prophets and apostles, but the greater prophet and the greater apostle, they persecuted and they killed. केवळ जे भविष्यवादी आणि प्रेषित नाही, परंतु सर्वात मोठा प्रेषित आणि संदेष्टा प्रभू येशू ख्रिस्त त्याचा देखील त्यांनी छळ केला. And the reference in verse 50 is so that the blood of all the prophets shed from the foundation of the world may be charged against this generation.
वचन 50 यासाठी की सर्व भविष्यवाद्यांचे जे रक्त जगाच्या स्थापनेपासून पाडण्यात आले आहे त्याचा हिशोब या पिढीपासून घेतला जावा. From the blood of Abel to the blood of Zechariah, who perished between the altar and the sanctuary. Yes, I tell you, it will be required of this generation. हाबेलाच्या रक्तापासून वेदीच्या व पवित्र स्थानांच्या मध्ये ज्याचा घात झाला त्या जखराच्या रक्तापर्यंत त्याचा हिशोब या पिढीपासून घेतला जावा. So Abel was killed in Genesis chapter 4. उत्पत्ती 4 मध्ये आपण पाहतो की हाबेलाचं रक्त त्या ठिकाणी पाडण्यात आलं, त्याचा खून झाला. Righteous Abel was killed by wicked Cain. धार्मिक हाबेल जो आहे तो कायनाकडून त्याचा खून झाला. And we see that pattern because that was pronounced and that was promised in Genesis chapter 3 verse 15. Lord himself, he told that he will put enmity between the seed of the woman and the seed of the devil. आणि याचा संदर्भ आपण उत्पत्ती 3:15 मध्ये पाहतो की त्या ठिकाणी देवाने सांगितलं जी स्त्रीची संतती आहे आणि जी शैतानाची संतती आहे त्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापिन आणि त्याच्यामुळे हे जे वैर आपण पाहतो ते पुढे कायन आणि हाबेलाच्या संबंधातून पुढे आपल्याला पाहायला मिळतं. Lord pronounced that in Genesis chapter 3 verse 15 and exactly right after that chapter in chapter 4 we see that struggle, that enmity between the light and the darkness, people of God and the people of devil. आणि जे काही उत्पत्ती 3:15 मध्ये देवाने सांगितलं होतं तेच आपण उत्पत्ती 4 मध्ये ते पूर्ण होताना पाहतो की दोन्ही जे भाऊ आहेत त्यांच्या नातेसंबंधामध्ये जो तणाव झाला आणि जे शत्रुत्व निर्माण झालं आणि तिथून पुढे ते कायम तसंच राहिलं. And then chapter 4, 6 and then Exodus and then Leviticus, Numbers, then the prophetical literature, poetical literature throughout the Old Testament. In the historical books we see that line, the clash between people of God and the people of devil. आणि पुढे हेच आपण पुढे सतत पाहतो उत्पत्ती 4 मध्ये 6 मध्ये पुढे निर्गम, गणना आणि पुढे जे भविष्यवाद्यांची जी सगळं पुस्तकं आहेत जुन्या करारामध्ये आपण सर्वत्र पाहतो की देवाची लेकरं आणि शैतानाची जे लेकरं आहेत त्यांच्यामध्ये परस्पर वैर आपण पाहतो. And then in the church history even we see the clash between the darkness and the light. मंडळीच्या इतिहासामध्ये देखील आपण पाहू शकतो की जे प्रकाशाची लेकरं आहेत आणि जे अंधाराची आहेत त्यांच्यामध्ये परस्पर वैर. And even in our times we see the clash, the enmity between the darkness, the children of darkness and children of light. आमच्या या पिढीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं की जे प्रकाशाची लेकरं आहेत आणि जे शैतानाची लेकरं आहे, अंधकाराची लेकरं आहेत त्यांच्यामध्ये देखील हे वैर आहे. So that clash from Genesis chapter 3 where God himself pronounced that we see throughout the Bible, throughout the church history and in our times, and it will be there till Lord Jesus Christ returns. उत्पत्ती 3 पासून आतापर्यंत मंडळीच्या इतिहासामध्ये आणि आमच्या पिढीमध्ये आणि येशू ख्रिस्ताच्या येण्यापर्यंत देखील हा तणाव, हा संघर्ष आणि हे वैर देवाच्या लेकरांमध्ये आणि शैतानाच्या लेकरांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. So Abel was the first martyr in the Bible. तर हाबेल जो आहे तो पहिला मरण पावलेला रक्तसाक्षी पवित्र Who शास्त्रामध्ये was killed for God, who was killed for the truths of God. जो देवाच्या सत्यासाठी देवासाठी मरण पावला. And then he mentions about Zechariah. आणि त्यानंतर तो जखऱ्याचा उल्लेख करत आहे. Why he is just mentioning Abel and Zechariah here? आणि या ठिकाणी हाबेल आणि जखऱ्या या दोघांचाच तो उल्लेख का करत आहे? According to the Jewish Bible, the classification of the Bible, Genesis is the first book and Chronicle is the last book, according to their Jewish Bible. यहुदी शास्त्रानुसार उत्पत्ती जे आहे ते पहिलं पुस्तक आहे आणि इतिहास जो आहे ते शेवटचं पुस्तक आहे. And he was showing that in the entire Old Testament, this is the pattern your forefathers followed. They killed the messengers of the truth. आणि म्हणून येशू ख्रिस्त हा संदर्भ घेऊन त्यांना शिकवत आहे की तुमच्या पूर्वजांनी जे आहे ते जे भविष्यवादी होऊन गेले त्यांचा छळ केला. The death of Zechariah is mentioned in 2 Chronicles chapter 24. जखऱ्याचा मृत्यू जो आहे दुसरे इतिहास याचा 24व्या अध्यायामध्ये नमूद केलेला आहे. And then in verse 50 and 51, Lord Jesus Christ was speaking about his present generation. He says that
maybe charge against this generation. He speaks about verse 50, and then in 51 he says, yes, I tell you, it will be required of this generation. आणि वचन 50 आणि 51 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त आता या त्याच्या सध्याच्या पिढीबद्दल म्हणत आहे आणि तो म्हणतो की त्याचा हिशोब या पिढीपासून घेतला जावा. So why he is saying this, that the charge will be on that particular generation, it will be required of this generation. आणि येशू ख्रिस्त असं का म्हणत आहे की त्यांचा हिशोब या पिढीपासून घेतला जाईल? Because they got the greater light. कारण त्यांना मोठा प्रकाश मिळाला. In the history, we learn that if we study the history of the Bible, this generation was a privileged generation, blessed generation in one sense. आणि कारण ही जी पिढी होती ती खरोखर आशीर्वादित पिढी अशी होती. Because they saw the Son of God. कारण त्यांनी देवाच्या पुत्राला समोर पाहिलं. Lord Jesus Christ was incarnated. He grew in front of them, and then he preached the gospel to them. He taught them about the kingdom of God, and these people rejected him. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म, त्याची देहधारणा, त्याचं संगोपन, त्याची वाढ त्यांच्या समोर झाली. त्यांनी त्यांना सुवार्ता सांगितली, त्याचं पूर्ण कार्य त्यांनी पाहिलं आणि म्हणून तो येशू ख्रिस्त जो आहे तो मोठा प्रकाश त्यांना प्राप्त झाला होता. The Old Testament prophets and all Old Testament books were pointing to Jesus Christ. जुन्या कराचे सर्व भविष्यवादी आणि सर्व संदेष्टे जे आहेत ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे निर्देशित करतात. Adam, Eden, temple, tabernacle, sacrificial system, and prophets and the poetical books, they were pointing towards Jesus Christ. आदाम आणि मंदिर आणि सर्व प्रकारचे जे अर्पण झाले ते सर्व काही भविष्यवादी, सर्व काही प्रभू येशू ख्रिस्ताकडे निर्देशित करणारे होते. And Jesus Christ is the perfect and the full revelation of God. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा परिपूर्ण आणि पूर्ण प्रगटीकरण आहे देवाचं. And he was in front of them. आणि तो त्यांच्या समोर होता. Think about विचार करा. You always watch a picture of a car. तुम्ही नेहमीच एका कारचं चित्र पाहता Or a bike, a dream bike. किंवा एखाद्या बाईकचं तुम्ही चित्र पाहता And then you think about that. आणि त्याचा विचार करता. You watch constantly at that picture. आणि त्या चित्राकडे तुम्ही नेहमी पाहत राहता. And then one day somebody comes and gifts you that bike. That bike is now in front of the gate of your home. आणि एका दिवशी कोणीतरी येऊन तुम्हाला ती बाईक देतं आणि तुमच्या गेटच्या समोर ती बाईक आहे. Will you see the picture or the real bike? काय तुम्ही आता त्या चित्राकडे पाहाल का खरोखर जी बाईक तुमच्या घरासमोर आहे ती तुम्ही पाहाल? Yes, you will jump, you will be happy, you will be surprised. हो, तुम्ही आनंदाने आणि आश्चर्याने त्या बाईककडे जाल. You will touch that bike, you will hold that, and you will take a ride on that bike. तुम्ही त्याला स्पर्श कराल, तुम्ही त्यावर बसाल आणि तुम्ही एक फेरी त्याच्यावर घेऊन या. And you will be grateful to the Lord for giving you that bike. आणि परमेश्वराला तुम्ही धन्यवाद द्याल की कारण परमेश्वराने ती बाईक तुम्हाला दिलेली आहे. And now you do not need that picture on the paper. You will keep that aside and you will enjoy the real bike. आणि ती बाईक आल्यामुळे आता तुम्हाला ते जे चित्रामध्ये तुम्ही ती बाईक पाहत होता त्या चित्राची तुम्हाला गरज राहणार नाही. So the Old Testament was pointing to the perfect revelation, the ultimate revelation, Lord Jesus Christ. तर जुना करार जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त जो येणारा मसीहा होता त्याची पूर्वछाया देत होतं, त्याच्याकडे निर्देशित करणारा असं. And he came from the heaven to shout his bride, to save his bride. आणि तो त्याच्या वधूला शोधण्यासाठी या जगामध्ये तो आला. But these people, they rejected him and they did not believe in him and did not believe in his teaching. परंतु त्या पिढीने त्याचा नाकार केला, त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही, त्याला धिक्कारलं. Jesus Christ is the final and the perfect revelation of God. येशू ख्रिस्त देवाचं पूर्ण आणि शेवट अंतिम असं प्रगटीकरण आहे. And those people, they had the privilege to touch him, to see him, to listen him, to hear him. आणि त्या पिढीला हा आशीर्वाद मिळाला की त्यांनी येशू ख्रिस्ताला पाहिलं, त्याला स्पर्श केला, त्याचं कार्य आणि त्याची शिकवण त्यांनी ऐकली. Of course, very soon we are also going to
talk to Lord Jesus Christ and meet Him. आणि लवकरच आपण देखील प्रभू येशू ख्रिस्ताला पाहू, आम्ही त्यांना भेटू In His second coming. जेव्हा तो पुन्हा त्याच्या वधूला घ्यायला येईल. But in His first coming, this generation was privileged to see the Son of God. परंतु त्याच्या पहिल्या आगमनाच्या वेळेस या पिढीला त्याला प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. The final and the perfect revelation of God. देवाचं अंतिम आणि परिपूर्ण असं प्रगटीकरण. And प्रभू because येशू of ख्रिस्त. their rebellious nature and because of sin, they rejected Him. त्यांच्या पापामुळे आणि त्यांच्या बंडखोरीमुळे त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलं. Verse 52, woe to you lawyers, for you have taken the key of knowledge. You did not enter yourself, and you hindered those who were entering. तुम्हा नियमशास्त्रांना हाय हाय, कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली काढून घेतली. तुम्ही स्वतः आत गेला नाही व जे आत जात होते त्यांना तुम्ही अटकाव केला. What is the key of the knowledge that the scribes had? आणि या नियमशास्त्रांकडे कसल्या प्रकारची ज्ञानाची किल्ली होती? The gift of the teaching. तर त्यांना शिकवण्याचं ज्ञान होतं. Exposition of the scripture, exposition of Mosaic law. मोशेच्या नियमशास्त्राचा उलगडा करून देण्याचं दान त्यांना होतं. Those scribes should have showed them through the Mosaic law that they are wicked, they are sinners, and they need a savior. शास्त्रांनी लोकांना ते दुष्ट आहेत, ते पापी आहेत आणि त्यांना ख्रिस्ताची गरज आहे हे दाखवणं आवश्यक होतं. The law shows we are sinners. नियमशास्त्र आम्हाला दाखवतं की आम्ही पापी आहोत. Law works as a diagnostic center. नियमशास्त्र आमचं रोग निदान करणारा एक जणू काही केंद्र आहे. The law shows that people are wicked, people are unrighteous, people are sinner, and law points us to the ultimate doctor. Go across the road and get the treatment from Messiah. नियमशास्त्र आम्हाला आमचं पाप दाखवतं, आमचं रोग दाखवतं, आमची अधार्मिक अशी गोष्ट दाखवतं आणि तो आम्हाला निर्देशित करतं की जो वैद्य आहे प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे तुम्ही जा. So the key of knowledge is the way they interpreted the Mosaic law. तर जे ज्ञानाची किल्ली म्हटलेले आहे की यासाठी की कारण त्यांनी मोशेचे नियमशास्त्र जे आहे त्याचा अर्थ लावण्याचं दान देवाने त्यांना दिलं. God gave them the gift, but they did not use that to point to Lord Jesus Christ, but instead of that they added their own traditions and they misinterpreted the law and they misled the people. देवाने त्यांना जे दान प्रभू येशू ख्रिस्ताकडे निर्देशित करण्यासाठी दिलं होतं त्यांनी ते न करता त्याच्यामध्ये भर घातली आणि त्यांनी लोकांची दिशाभूल केली. If we do not use the law to show people their sins, and if we don't point people by using the law, if we are not pointing people to Lord Jesus Christ, we are hindering people. जर आम्ही शास्त्राचा उपयोग लोकांचा त्यांचं पाप दाखवण्यासाठी जर नाही केला तर आम्ही लोकांना स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी अटकाव करतो. If we are just using the Mosaic law just to give the do's and the don'ts, we are stopping people from entering the kingdom of God. जर आम्ही नियमशास्त्राचा उपयोग केवळ लोकांना हे करा आणि ते करू नका याच गोष्टीसाठी करत असेल तर आम्ही लोकांना देवाच्या राज्यात जाण्यापासून अटकाव करतो. If we are just using the Mosaic law to give the stories to the people, we are failing in our duty of teaching. आणि जर आपण नियमशास्त्राचा उपयोग केवळ लोकांना कथा सांगण्यासाठी केला तर आम्ही आमच्या जबाबदारीमध्ये आपण चुकत आहोत. So they misinterpreted the Mosaic law, added into that, and they misled the people of God. तर त्यांनी मोशेच्या नियमशास्त्राचा विपर्यास केला, त्याच्यामध्ये भर घातली आणि लोकांना त्यांनी भरकटवलं. 53 and 54. Could you please read, brother? वचन 53 आणि 54 आपण वाचूया. आणि तो तेथून बाहेर निघून आल्यावर शास्त्री व परुषी रागाने त्याच्या अंगावर येऊन त्याने पुष्कळशा गोष्टींविषयी बोलावे म्हणून ते त्याला चिडवू लागले आणि ते त्याच्या तोंडचे काहीतरी धरायला त्याच्या विरुद्ध टपून राहिले. Look at the hardened hearts by the truth. The truth softens the heart of the elect, but hardens the heart of the non-elect. आणि कशा प्रकारे पहा की सत्यामुळे त्यांचं हृदय कठीण झालेलं आहे. जे सत्य आहे ते निवडलेल्यांचं हृदय नरम करतं, परंतु जे निवडलेले नाहीत त्यांचं हृदय ते कठीण करणारं सत्य आहे. The religious leader did not repent.
जे धार्मिक पुढारी होते त्यांनी पश्चाताप केला नाही. Instead of that, they became more hostile to Jesus. त्याच्याऐवजी ते रागाने चिडून त्याच्या विरुद्ध ते वागू लागले. Their hearts became harder. त्यांचं हृदय अधिक कठीण झालं. If we read verse 53 and 54, he went away from there. The scribes and Pharisees, now they are teaming together against Jesus, began to praise him hard, provoke him to speak about many things, and lying in wait for him to catch him in something he might say. So, praising him hard, provoking him to speak something, and then laying in wait for him to catch him in something he might say. The three things we can see in these two verses. वचन 53 आणि 54 मध्ये आपण पाहतो की आता हे शास्त्री आणि परीक्षी त्यांनी एकत्र मिळून ख्रिस्ताविरुद्ध त्यांनी कट रचला. त्यांनी त्याच्या अंगावर गेले, ते त्याला चिडवू लागले आणि त्याला धरायला, त्याच्या बोलण्यामध्ये त्याचे चुकीच्या गोष्टी धरायला ते टपून राहिले. Of course, that all these things were under the sovereignty of God and in the control of God, because the Lord was leading this enmity towards the cross. आणि त्यांचं हे एकत्र येणं देखील देवाच्या सार्वभौम योजनेमध्ये होतं, कारण त्यांचं हे एकत्रित येऊन येशू ख्रिस्ताविरुद्ध कट करणं, या गोष्टीमुळे येशू ख्रिस्त आता वधस्तंभाकडे जाण्यासाठी तयार होते. Increasing opposition leading Jesus Christ towards the cross. आणि जो तणाव आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताविरुद्ध कट रचला जात होता, त्याच्यामुळे येशू ख्रिस्त आता वधस्तंभाकडे जात होता. But what lesson we can take from this passage, that when God's word exposes our sins, we must respond with humility and repentance. आणि या शास्त्र भागातून आपण काय शिकतो की ज्यावेळेस देवाचं वचन आमचं पाप उघड करतं, त्यावेळेस आम्ही नम्रतेने त्याला प्रतिसाद द्यावा. But here we learn the rebellious people, the people who hated prophets and apostles, hated the ultimate revelation, Lord Jesus Christ, their hearts became hardened. परंतु या ठिकाणी आपण बघतो की त्यांचं बंडखोरी करणारं हृदय, त्यांचं हृदय कठीण झालं आणि त्यांनी येशू ख्रिस्ता विरुद्ध ते उठले. That's what verse 53 says. He went away from there. The scribes and Pharisees began to praise him hard. आणि तेच वचन 53 मध्ये सांगितलं आहे की तेथून निघून तो बाहेर आल्यावरती शास्त्री व परीक्षी यांनी रागाने त्याच्या अंगावर ते आले. The word praise him hard means gathering of the mob or the crowd to attack somebody. याचा अर्थ हा आहे की लोकांना एखाद्या व्यक्तीविरुद्ध भडकावून त्याच्या विरुद्ध त्याच्या अंगावर जाण्यासाठी ते तयार झाले. The application or the conclusion from these verses is that Jesus exposes the false religions. आणि याचा निष्कर्ष आपण अशा प्रकारे काढू शकतो की येशू ख्रिस्त खोट्या धर्माला उघड करत आहे. The Pharisees looked holy outwardly, जे परुषी होते ते बाहेरून पवित्र दिसत होते, but inwardly they were proud and self-righteous, परंतु आंतरिकरित्या ते गर्विष्ठ होते आणि स्वधार्मिक असे होते. spiritually hardened, आत्मिक रीतीने ते कठीण झाले होते, away from God. देवापासून दूर होते. God desires truth in the heart, holiness, humility, justice and sincere worship. देव मनुष्याकडून जे सत्य, जे पवित्र, जे नम्रता आणि जे न्याय याची अपेक्षा करतो. True Christianity is not merely external performances, खरं ख्रिस्ती जीवन केवळ बाह्यरूपीने धर्माचं पालन करणं एवढंच नाही, but it is inward transformation by the grace of God. परंतु देवाच्या कृपेने आंतरिक परिवर्तन जीवनामध्ये घडतं. Only Christ can cleanse the sinner. फक्त प्रभू येशू ख्रिस्तच पाप्यांना धुवू शकतो, त्यांना तो पवित्र करतो. His blood removes the guilt. त्याचं रक्त जे आहे सर्व दोष काढतं. His righteousness saves people completely. त्याची धार्मिकता लोकांना पूर्णपणे तारते. And people, those who are outside of Christ, we beseech you in the mercies of the Lord, come to Christ with repentance and faith. आणि जे लोक देवाच्या ख्रिस्तापासून दूर आहे, आम्ही ख्रिस्ताच्या करुणेमुळे तुम्हाला विनंती करतो की त्याच्यावरती विश्वास ठेवा, पश्चाताप करा. He heals and saves and sanctifies the broken sinner. जे तुटलेले आणि भग्न असे पापी आहेत त्यांना तो बरे करतो, त्यांना तो पुनर्स्थापित करतो. He is good shepherd. He is kind and gentle towards the repentant sinner, but he is hard on the unrepentant sinners. जे पश्चातापी पापी आहेत त्यांच्यासाठी तो
कनवाळू आहे त्यांना तो स्वीकारतो, परंतु जे त्याच्या विरुद्ध उठतात त्यांना तो नाकारतो. So the traits of Pharisees and scribes, तर जे फरीसी आणि शास्त्री होते त्यांचा जो गुणधर्म होता, those are the traits of the people who are outside of Christ. तोच गुणधर्म आपण पाहू शकतो जे ख्रिस्तामध्ये नाही त्यांच्यामध्ये हे गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात. Self-glory, self-centeredness. स्वतःचं गौरव, स्वकेंद्रित जीवन जगणं. And sometime, even after the salvation, we can have those traits if we are not submitting to the Lordship of Christ and if we are not yielding to the ministry of the Holy Spirit. आणि काही वेळेस तारण झाल्यानंतर देखील या गोष्टी आपल्यामध्ये दिसून येऊ शकतात. आपण स्वकेंद्रित, स्वधार्मिक होऊ शकतो जर आपण त्याच्या अधीन राहिलो नाही तर. We need to check our life. आणि म्हणून आम्हाला आपल्या जीवनाचं परीक्षण करणं गरजेचं आहे. Are we like scribes and Pharisees, काय आम्ही त्या शास्त्री आणि परुषांसारखे आहोत का? adding many rules to the Bible, पवित्र शास्त्रामध्ये अनेक नियमांची भर आपण घालत आहोत. misinterpreting the Mosaic law, देवाच्या वचनाचा आपण चुकीचा उलगडा करतो का? not pointing people to Christ, लोकांना ख्रिस्ताकडे आपण निर्देशित करत नाही का? and just giving more focus to the man-made traditions, मनुष्याने निर्माण केलेल्या प्रथांकडे आपण जास्त लक्ष लावत आहोत का? seeking the self-glory. स्वतःच्या गौरवासाठी आपण उत्सुक आहोत का? We need to check our lives in the light of this passage. या देवाच्या वचनाच्या प्रकाशामध्ये आम्ही आपल्या जीवनाचं परीक्षण करणं गरजेचं आहे. Yes, this is the life of scribes and Pharisees is the life of people who are outside of Christ. शास्त्री आणि परुषांचं जीवन त्या लोकांप्रमाणे आहे जे ख्रिस्ताच्या बाहेर आहेत. But yes, even after the salvation, if we are not yielding to the ministry of the Holy Spirit and towards the Lord, to the Lordship of Jesus Christ, even our lives can be like scribes and Pharisees. आणि तारण झाल्यानंतरही जर आपण ख्रिस्ताच्या अधीन होत नाही, त्याच्या स्वामित्वाला स्वीकारत नाही आणि पवित्र आत्म्याच्या कार्याला आपण स्वीकारत नाही, तर नक्कीच आमचंही जीवन या शास्त्री आणि परुषांप्रमाणे बनू शकतं. May the Lord have mercy and grace and help us to examine our lives in the light of the scripture, in the light of the gospel. प्रभू आमच्यावरती ती दया आणि कृपा करो की देवाच्या वचनाच्या शुभवर्तनाच्या प्रकाशामध्ये आम्हाला आमच्या जीवनाचं परीक्षण करता यावं. Thank you.